पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारामतीमधील शारदा प्रांगण येथे भव्य दिव्य अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता की आज हा मेळावा दुपारी 4 वाजता होणार आहे आणि हा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या मेळाव्यासाठी अहिल्यादेवी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच युवा नेते युगेंद्र पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। काही वेळापूर्वीच युगेंद्र पवार यांनी या मेळाव्याच्या ठिकाणाची पाहणी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून येथे मांडव टाकण्यात आलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा पाऊस आला तरी येथे लोकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त लोकांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असं देखील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। आज दुपारी 4 वाजता ह्या मेळाव्याचे आयोजन शारदा प्रांगण येथे होणार आहे आणि काही दिवसांपूर्वीच बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने देखील जनसन्मान मेळावा घेतला होता आणि त्यानंतर बारामतीमधील शारदा प्रांगणमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा भव्य दिव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत आणि त्या मेळाव्यानंतर शरद पवार येथे मार्गदर्शन देखील करणार आहेत आणि शरद पवार काय बोलणार याकडे देखील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।